भेटल्या होत्या ना पानशेतमध्ये. बरं. मी पानशेत येत होतं, मला तिथं भेटल्या होत्या. तर मला म्हणल्या काय शिकायला जाते, काय शिकायला जाते. तर मी इथलं सांगितलं की त्या मॅडम असं असं शिकवतात, मॅडम येतात त्या. तर म्हणजे आपल्याला कोणता बिझनेस करायचा असेल तरी इथून मागं हिंमत होत नव्हती ना. कधी हे जर असं करायला गेले, जर नुकसान झालं तर अशा सगळ्या गोष्टीची भीती वाटायची. म्हणून मग त्या दिवशी भेटल्या होत्या. तर म्हटलं माझं चाललं आहे की अगरबत्ती आणि पापडाचे बिझनेस चालू करायचे. बरं. तर त्या म्हटल्या मग एकटी कशी करणार. म्हटलं नाही, मी बाया बघते, जर बाया मिळाल्या तर म्हटलं मी चालू करेन. आणि म्हटलं की मी एकटी मालकीन नसणारे, सगळे समान असणारे. बरोबर. जे काही काम करायचं सगळ्यांनी करायचं, जे काय असेल ते सगळ्यांनी घ्यायचं. बरोबर. त्या म्हणल्या ठीक आहे, आपण माझ्या ओळखीच्या बाया आहेत, मग आपण बाया गोळा करू. निदान 10 जणी तरी आत्ता सध्या तयार आहे. अच्छा. तर म्हटलं आपण ते बिझनेस करू. म्हटलं ठीक आहे, एवढा कोर्स पूर्ण होऊ द्या, मग आपण करू पुढचं. ओके. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही म्हणजे मनापासून काळजी आहे आणि धाडस दाखवलं आहे ह्या गोष्टीचं. ठीक आहे, कारण मी टाळ्या वाजवा चांगल्यापैकी. खूप भीती होते, म्हणजे नाही का, घराबाहेर पडायचं म्हटलं तरी, पानशेतला यायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची. हे बरोबर घेऊन येतात, घेऊन जातात. कारण क्लास झाले नाहीत माझे. बरं. कोणतेच क्लास म्हणजे कोर्स केला नाही. बरं. पण तरीसुद्धा स्वतःचा ब्लाऊज उसवला, इस्त्री केली, त्याच्यावरती कटिंग करून स्वतः ब्लाऊज शिवायला स्वतःचे शिवले. शेजारी बाया होत्या, म्हणजे आमचं शिवून बघा ना, नाही बिघडला तरी चालेल. शिवले. मग तिथून पुढं बायांचे घ्यायचे. त्यावेळेस मी गावाला होते दौंडला. मग तिकडे शिवायचे. मग म्हणलं एवढ्यावरती काय होत नाही, बऱ्याच टेलरनी झाले ना, मग तेवढ्यामध्ये काय होत नाही. मग शेवटी इस्त्रीचं चालू केलं मी. तेव्हा 4 रुपये ड्रेस होता इस्त्रीला. इस्त्रीचं चालू केलं. 3 किलोची इस्त्री होती. खादी कपड्यांना इस्त्री होत नव्हती. मग सगळे म्हणले खादीला व्यवस्थित इस्त्री करत नाही तुम्ही. ते इस्त्रीच्या पैशामधून गल्ला केला, पैसे साठवले. 900 रुपये झाले. पुण्यात मिस्टरी आले, त्यांनी 900 रुपयाची इस्त्री नेली. मग ती 5 किलोची नेली. तिथे इस्त्रीचं काम बरंच केलं. पण गावगाडा कसं असतं, सगळं उधारीवरती केलं. मग ते इस्त्र्यांचं थोडंफार रोखीचं करायचे, उधारीचं सोडून द्यायचे. त्यानंतर मग त्यातले पैसे साठून 1300 रुपये साठले. मग मिस्टर बाजारामध्ये गेले. म्हटलं जा एक बकरी आणा, बकरीचं काहीतरी होईल नाही का. तर 1300मध्ये काही सिंगल बकरी एक मिळाली. ती आणली आणि तिसऱ्या दिवशी 1 पिल्लू झालं, ती पाठच झाली. मग त्या दोन्ही पाळल्या. असं करता करता त्या 13 झाल्या. बोकड विकून 13 बकऱ्या झाल्या. 13 बकऱ्या झाल्या. आणि मग नंतर त्या बकऱ्यानंतर मग शेतामध्ये आमच्या जायला रस्ता नाही ना, शेती पण बघायची, इस्त्रीचं करायची, ब्लाऊज करायची आणि ते पण करायचे, म्हणजे वेळ काढून. आणि नंतर त्या बकऱ्या मग सगळ्या विकल्या, कारण शेतामध्ये जायला रस्ता नव्हता. नंतर पाणी कमी पडलं विहिरीचं, मग खायला काय नव्हतं. मग त्या सगळ्या एकदम विकल्यानंतर आम्ही गाव सोडून इकडं आलो, कारण जेंट्स टेलर आहेत ना, त्यांना शर्ट शिवायला मदत करायची त्यातल्या त्यात टाईम मिळाला. मग ते सगळं उधारी 1,00,000-1.5 लाख रुपये उधारी बुडली तिकडे. मग तिकडून आम्ही इकडं आलो. मग इथं आल्यानंतर ते MTDCत कामाला लागले. मग मी आपले ब्लाऊज कुठं काम लागलं तर करायचे. मग नंतर पार्टीवाल्याकडे कामाला आले. मिस्टर म्हणले ते पगारावरती काही जुळत नाही, त्यांनी टेलरिंगचं चालू केलं. मग मला म्हणले ते काम बघून मला मदत कर. मी आता शर्ट शिवायला येते त्याच्याबरोबर. अच्छा. ते काम बघून म्हणजे कोर्स कुठलाच झाला नाही, पण एक डोक्यात होतं काहीतरी करायचं. पण म्हटलं त्याच्यापेक्षा वेगळं माझं मला स्वतः काहीतरी करायचं की माझी ओळख. पण हे काय म्हणायचं, तुला जमणार नाही, तू भित्री कुठंतरी गाळ्यातच जाणार तू. पण म्हटलं नाही, आता मला काहीतरी करायचं. आता गाळ्यात गेले तर मी स्वतः जाईल. अच्छा, म्हणजे हिंमत बांधली आता की काहीतरी करायचं आहे. एवढ्या म्हणजे तुमचे एवढे दिवस सांगताय ना, त्याच्यामध्ये शब्द म्हणजे वाक्य लक्षात नाही राहत माझ्या. पण म्हणजे नाही का, त्यातून हिंमत आली मला की मी काहीतरी करू शकते आणि करायचे. ठीक आहे, टाळ्या वाजवा जरा.